हाय हॅलो नमस्कार. मी जयश्री पुन्हा एकदा नवीन रेसिपीमध्ये तुमचं स्वागत करते. तर बघा, असे मस्त मऊसूद आणि लुसलुशीत नान तुम्हाला बनवायचे असतील किंवा असं बटर चिकन बनवायचं असेल आणि खूप आपल्या फॅमिलीला खुश करायचं असेल तर नक्की रेसिपीला फॉलो करा. चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. त्यासाठी मी तुमच्यासाठी नवनवीन रेसिपी घेऊन येत राहील. बघा किती मस्त आणि ज्युसी आपलं बटर चिकन इथं झालेलं आहे. रेसिपी खूप सिंपल आणि खूप सोपी आहे. कुठल्याही काजूचा वगैरे एक्स्ट्रा मसाल्याचा आपल्याला कुठलाच उपयोग करायचा नाही आणि झटपटीत घरच्या साहित्यामध्ये आपण आज बनवणार आहोत बटर चिकन, आणि तेही इतकं ज्युसी आणि टेस्टी. बघा चिकन देखील किती सॉफ्ट शिजलेलं आहे ना. असे जर नान तुम्हाला बनवायचे असतील तर प्लीज रेसिपीला फॉलो करा. तर बघा, अर्धा किलो मी इथे चिकन घेतलेलं आहे. चिकन मी बोनसहित घेतलेलं आहे. तुम्हाला नसेल घ्यायचं तर बोनलेस घेऊ शकतात. 2.5 चमचे मी इथे, म्हणजे छोटा चमचा आहे, 2.5 चमचे मी इथं आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे. 1 मोठा चमचा मी इथे दह्याचा वापर केलेला आहे आणि 1 लिंबाचा रस आपण यूज करणार आहोत. व्यवस्थित आपल्याला सर्व जिन्नस मिक्स करायचे आहेत. चवीपुरतं मीठ घ्यायचं आहे. चिकन मात्र आपल्याला 1 ते 2 तास अगोदरच मॅरिनेट करून ठेवायचं आहे. जितका वेळ तुम्ही चिकन मॅरिनेट करून ठेवू शकाल तितका वेळ ठेवा. चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे, हळद ॲड करायची आहे आणि थोडासाच आपल्याला इथं चिकन मसाला ॲड करायचा आहे. चिकन मसाला नसेल तर गरम मसाला ॲड करा. थोडंसं आपल्याला लाल तिखट घ्यायचं आहे, काश्मीरी लाल तिखट आहे. तर बघा, व्यवस्थित आपल्याला सर्व मसाले आपल्याला चिकनला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत. थोडंसं अर्धा पळी आपण इथे तेल ॲड करणार आहोत, त्याच्यामुळे चिकन आपलं ज्युसी बनतं. तर व्यवस्थित आपल्याला चिकनला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. चिकन जर तुम्हाला आदल्या दिवशी बनवायचं असेल तर 1 रात्र अगोदर देखील तुम्ही फ्रीजमध्ये मॅरिनेट करून ठेवू शकतात. तर बघा, इथे मी थोडासा फूड कलरचा वापर केलेला आहे, कारण कलर छान आला पाहिजे म्हणून. व्यवस्थित आपल्याला त्याला मॅरिनेट करून घ्यायचं आहे. आणि बघा, इथे आपल्याला त्याचा मसाला तयार करायचा आहे. काही मसाल्यामध्ये झंझट नाही आहे आणि काही तुम्हाला जास्तचे मसाले वापरायचे नाही आहेत. जितके मसाले मिनिमम ठेवाल तितका तुमचा बटर चिकन छान बनेल. बघा, इथे टोमॅटो, कांदा, कोथिंबीर आपल्याला स्टिक घ्यायच्या आहेत. कोथिंबीरच्या 2 लवंग, 2 हिरवी इलायची, दालचिनीचा छोटासा तुकडा आणि जिरं आणि तेजपत्ता, बस एवढाच मसाला असणार आहे. बघा, स्टार इन्ग्रेडियंट्स असणार आहे आपला ब्रेड आपण यूज करणार आहोत या रेसिपीमध्ये. काजूचा वापर करणार नाही आहोत. बघा, 2 स्लाइस घ्यायचे आहेत ब्रेडचे. ब्रेड नसेल, पाव असेल तरी तुम्ही घेऊ शकतात. मस्त थोडंसं त्याला दुधामध्ये आपल्याला सोक करून ठेवायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, आपल्या बटर चिकनला दाटसरपणा येण्यास मदत होतं. जे काजूचं काम बटर चिकनमध्ये होतं ना, तेच काम इथे आपला ब्रेड करणार आहे. व्यवस्थित सोक करायला आपल्याला ठेवायचं आहे. तोपर्यंत आपण जे आपला मसाला आहे बटर चिकनचा तो रेडी करून घेणार आहोत. तर व्यवस्थित आपल्याला एक कढई घ्यायची आहे. त्याला व्यवस्थित तापून थोडंसं तेल घालायचं आहे आपल्याला त्याच्यामध्ये, आणि जे आपण खडे मसाले घेतले होते ते थोडेसे इथे परतून घ्यायचे आहेत. आणि लगेच त्यामध्ये ॲड करायचं आहे आपण रफली चॉप केलेला कांदा आणि टोमॅटो आपल्याला रफली चॉप करायचा आहे, कारण त्याला आपल्याला नंतर पेस्टच करायची आहे. त्यामुळे रफली चॉप करून घ्या. मी इथे 2 ते 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत, त्याला रफली चॉप केलेले आहेत. जास्त काय आपल्याला त्याला गोल्डन करायचं नाही. थोडासा गुलाबी रंगावर आपला कांदा भाजला गेला की लगेच आपण त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत अद्रक लसूणचं पेस्ट नसेल तरी चालेल. अद्रक लसूण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकतात. डायरेक्ट अद्रक आणि लसूण त्याच्यात ॲड केलं तरी चालेल, पण माझ्याकडे पेस्ट होती. पण पेस्ट जरी असेल तर ती फ्रेशच यूज करा, रेडीमेड यूज करू नका. थोडंसं परतून घ्यायचं आहे आणि रफली चॉप केलेले 5 ते 6 टोमॅटो इथे आपल्याला ॲड करायचे आहेत. टोमॅटोचा वापर थोडासा जास्त करा, त्याच्याने रेसिपी खूप टेस्टी आणि थोडीशी अशी म्हणजे टेस्टी बनते. त्यामुळेच थोडासा आंबटसरपणा येतो त्याला. लिंबू न वापरता देखील तुमचं बटर चिकन थोडंसं असं छान असं टेम्पटिंग बनतं. तर जे आपण स्टिक घेतले होते कोथिंबीरचे ते इथे ॲड करून घेणार आहोत. चवीपुरतं थोडंसं मीठ ॲड करायचं आहे. लक्षात ठेवा, मॅरिनेट करताना देखील आपण मिठाचा वापर केलेला आहे. मिठाचा वापर
टेस्ट करूनच करा. इथे थोडासा वापर करायचा आहे. आणखी थोडा वेळ आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. आपले सर्व जिन्नस थोडंसं सॉफ्ट झालं की आपल्याला ते डिश आउट करून घ्यायचे आहेत. बघा मस्त सॉफ्ट झालेले आहेत. आता डिश आउट करून घेऊया. कुठल्याही तामझाम न असणारी ही रेसिपी आहे. दिसताना जितकी छान दिसते नाही तितके टेस्टला पण ती खूप उत्तम लागते. तर बघा एकच पॅनमध्ये आपण सर्व काही करून घेणार आहोत. कुठल्याही पसाऱ्याचा टेन्शन घ्यायची गरज नाही आहे. 1 पॉट ही डिश असणार आहे. तर बघा थोडंसं तेल मसाला काढून घेतलेला आहे आपण भाजलेला. आता थोडंसं तेल ॲड करून आपल्याला इथे चिकन व्यवस्थित परतून घ्यायचं आहे. जे मॅरिनेट करून ठेवलेलं आहे व्यवस्थित चिकनला आपल्याला इथे परतून घ्यायचं आहे. ही डिश तुम्ही अशी सर्व केलात तरी खूप छान लागते. नान असो, पराठा असो, राईस असो, कशासोबत जरी तुम्ही असं देखील सर्व केलात तरी खूप छान बनते. बघा इथे थोडंसं आपलं अद्रक, लसूण, टोमॅटो, कांदा सर्व असं थोडंसं थंड करून घ्यायचं आहे आणि त्याला व्यवस्थित आपल्याला इथे पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्याच भांड्यामध्ये आपण इथे जे आपण ब्रेड सोक करून घेतलं होतं ते देखील आपण वाटून इथे घेतलेले आहे. चिकन पण ऑलमोस्ट इथे आपलं परतून झालेलं आहे. व्यवस्थित परतून घ्या. चिकन मॅरिनेट केलेलं असतं म्हणून त्याला जास्त वेळही लागत नाही. थोडंसं इथे आपण बटर ॲड करणार आहोत. चिकन काढून घेतल्यानंतर त्याच्यात जो तेल आहे तोच तेल ठेवणार आहोत. थोडंसं तेल आणि बटर इथे आपण ॲड करणार आहोत. लक्षात घ्या 1 पॉट डिश आहे तुम्ही बघू शकतात. त्यामुळे थोडंसं इग्नोर करा जे तुम्हाला वाटते की असं. नाही तर तुम्ही चेंज करूनही घेऊ शकतात आपलं भांडं. पण मी एकाच भांड्याचा वापर करून केलेला आहे. बघा व्यवस्थित आपल्याला त्याचा मसाला परतून घ्यायचा आहे. थोडासा वेळ इथे द्या आणि मसाला व्यवस्थित परतून घ्या. इथे मी थोडंसं लाल तिखट ॲड केलेलं आहे. जास्तचे मसाले देखील ॲड करू नका. जितका मिनिमम मसाला तुम्ही ठेवाल तितकं टेस्ट सिम्पल आणि खूप टेस्टी बनणार आहे तुमची डिश. त्यामुळे मसाल्याचा वापर शक्यतो थोडासा कमी करा. बघा व्यवस्थित आपला मसाला परतून झालेला आहे आणि जे आपण ब्रेडचं बॅटर करून घेतलं होतं ते आपण इथे ॲड करणार आहोत. काजूचा वापर करायची काही गरज नाही. न काजू वापरता तुम्ही खूप यम्मी रेस्टॉरंटपेक्षाही छान बटर चिकन घरच्या घरी रेडी करू शकता. जिथं 1000-1500 रुपये किलो क्वांटिटीमध्ये आपण घेतो त्याच इथे घरी आपण दुप्पट ते तिप्पट क्वांटिटीमध्ये आपण त्या पैशामध्ये बनवू शकतो आणि घरचा टेस्ट असणार आहे. फ्रेशनेस अजून हायजीन सर्व काही मेंटेन आपण घरी करू शकतो. ते आपण हॉटेलमध्ये शक्यतो बघू शकत नाही. त्यामुळे घरच्या घरी करण्याचा प्रयत्न करा. खूप टेस्टी आणि सर्वांना आवडणारी अशी डिश आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक प्लीज माझ्याबरोबर शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. बघा थोडासा वेळ द्या. मसाला व्यवस्थित परतून घ्या. बघा तेल आपलं चांगलं ओझाऊट झालेलं आहे. तर जेवढे चिकन आपण फ्राय करून घेतलं होतं सर्व चिकन इथे आपण ॲड करणार आहोत. आवाज थोडासा माझा खराब झालेला आहे तर प्लीज आवाजाला इग्नोर करा आणि रेसिपीकडे लक्ष द्या. सर्दी झालेली आहे त्यामुळेच मी तब्येत खराब असल्यामुळेच माझ्या रेसिपी तुमच्यापर्यंत येऊ शकत नव्हत्या. त्यासाठी सॉरी. पण ह्याच्यानंतर आपल्या रेसिपी रेग्युलर येणार आहेत. तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. बघा छान असं परतून घ्यायचं आहे आपल्याला आणि जेवढं तुम्हाला लागेल ना तेवढी थिकनेस तुम्ही ठेवायची आहे. जास्तही पाण्याचा वापर करू नका. जेवढं कमी पाण्याचा वापर कराल तेवढा छान. शक्यतो गरम पाण्याचाच वापर करा. चवीपुरतं आपण इथे मीठ ॲड करून घेणार आहोत. थोड्या वेळासाठी आपण इथं झाकण ठेवून घेणार आहोत. झाकण ठेवल्याने काय होतं तेल पटकन ओझाऊट होतं आपल्या भाजीवरचं. कुठलीही भाजी असो झाकण ठेवल्यामुळे तेल पटकन ओझाऊट होतं. बघा कसं छान प्रकारे आपलं तेल ओझाऊट झालेलं आहे. ऑलमोस्ट आपली भाजी इथे झालेली आहे. थोडीशी ॲड करायची आहे आपल्याला कस्तुरी मेथी. इथेच थोडा ॲड करायचा आहे आपल्याला गरम मसाला. बघा तुम्ही बघू शकतात मसाल्याचं प्रमाण किती कमी प्रमाणात आहे. तुम्ही देखील तेच करा. मसाल्याचं प्रमाण शक्यतो कमी ठेवा. बटर इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात. मी इथे 1 चमचा बटरचा वापर केलेला आहे. गॅस आपल्याला इथे बंद करायचा आहे. आता इथे ॲड करायचं आहे आपला मॅजिक इन्ग्रेडियंट्स ते म्हणजे टोमॅटो सॉस. बटर चिकनमध्ये टोमॅटो सॉस हा आवर्जून वापरा. त्याच्यामुळे टेस्ट एक नेक्स्ट लेवल येतो. त्यामुळे टोमॅटो सॉसचा वापर करा. बघा आपलं बटर चिकन इथे रेडी झालेलं आहे.
कशी वाटली तुम्हाला माझी डिश नक्की कमेंट करून सांगा. आणि एक वेळेस नक्की रेसिपी या पद्धतीने ट्राय करा आणि तुमचा फीडबॅक माझ्याबरोबर शेअर करा. इथे थोडा वेळ मी झाकण ठेवलेलं आणि बघा आपलं बटर चिकन हॉटेलपेक्षाही खूप यम्मी आणि टेस्टी इथं रेडी झालेलं आहे. तर चला भेटूया एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय, एन्जॉय करा.